आपले सर्वच पारंपरिक पदार्थ एवढ्या अनेक पोषक घटकांनी असे युक्त होते की फक्त ते पदार्थ सुद्धा नियमितपणे योग्य पद्धतीने आपल्या आहारात ठेवले तरी सुद्धा आपल्याला कधीही कुठलीही विटॅमिनची गोळी पेन किलर घेण्याची गरजच पडत नाही. पण आजकालच्या ह्या गोळ्या औषधांच्या युगामध्ये आपल्याला त्याचा विसर पडत चाललेला आहे. कुठलंही दुखणं असेल, आजार असेल तर त्यावर फक्त गोळी किंवा त्यासाठी औषध एवढाच पर्याय आपल्याला दिसतो. आणि अशाच पोषक घटकांपैकी एक म्हणजेच अळीव किंवा त्यालाच अहळीव, हिंदीमध्ये हलीम सीड्स किंवा गार्डन क्रेस सीड्स इंग्लिशमध्ये, आणि आयुर्वेदामध्ये त्यालाच चंद्रशूर असं म्हटलेलं आहे. दिसायला जरी अगदी छोट्या छोट्या दिसत असतील तरी अगदी जादुई अशा ह्या बिया आहेत. आयुर्वेदामध्ये तर आरोग्य सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी 100हून अधिक आजारांवरचं बहुगुणी औषध म्हणून सुद्धा ह्या सांगितलेल्या आहे. नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. अळीवामध्ये आयर्न म्हणजेच लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, फॉस्फरस, प्रोटीन्स, फायबर्स, विटॅमिन ए, बी, सी, के, ई असे अनेक पोषक घटक हे अगदी खचाखच भरलेले आहेत. तुमच्यापैकी अनेक जण याचा उपयोग करत देखील असतील, परंतु त्याचे फायदे किंवा योग्य पद्धत माहिती नसेल, किंवा काही जण म्हणतील की ह्या कोणत्या बिया आहेत, आम्ही तर पहिल्यांदाच ऐकल्या. तर अशा सर्वांसाठीच आजच्या या भागामध्ये आपण अळीव खाण्याचे 7 शास्त्रोक्त फायदे, ते कधी, कसे, किती प्रमाणामध्ये खावेत, प्रमाण खूप महत्वाचं आहे, तसंच कोणी टाळावेत, तसंच अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तयार होईल अशी अळीवाची पारंपरिक रेसिपी, जे की घरातील लहान मुलं असतील, स्त्री, पुरुष, वयस्कर व्यक्ती सर्वांसाठी संजीवनी बुटीप्रमाणे काम करेल, ती सुद्धा मी करून दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका. आणि हो, एक छोटीशी विनंती असेल, चॅनेलवर नवीन आहात, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहताय, लगेच सबस्क्राईब करा, ज्यामुळे चॅनेलवर नवीन व्हिडिओ आला की अगदी मोफतपणे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. अळीवाचे गुण काय आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत ते पाहूया. तर हे पचायला हलके आहेत, म्हणजेच लघु आहेत, उष्ण गरम वीर्याचे आहेत, त्यामुळे सेवन करण्या अगोदर ते भिजत घालणं गरजेचं आहे. भिजत घातल्यानंतर जशा आपल्या सब्जाच्या बिया किंवा चिया सीड्स फुलून डबल होतात, तशाच या सुद्धा होत असतात आणि वात आणि कफदोष शरीरातील कमी करतात. परंतु आज जी आपण रेसिपी पाहणार आहोत त्यामुळे त्या पद्धतीने जर का तुम्ही हे सेवन केलेत, बनवलेत, तर पित्त देखील वाढवत नाहीत. तसंच यामध्ये लेपिडेमॉइड नावाचं एक केमिकल असतं, ज्याच्यामुळे की इन्सुलिनचं प्रोडक्शन वाढवलं जातं. त्यामुळे आपली जी ब्लड शुगर आहे ती सुद्धा नियंत्रणामध्ये ठेवली जाते. त्यामुळे शुगर पेशंट सुद्धा हे आरामात खाऊ शकतात. तसंच हे रक्तातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करतं आणि जे गुड कोलेस्टेरॉल आहे त्याच्या लेवल्स वाढवतं. हा सगळ्यात पहिला फायदा म्हणजे की हे रक्त वाढवण्यासाठी यामध्ये हिमोग्लोबिन म्हणजे आयर्न, लोह जे रक्तामध्ये कमी असतं त्याचं प्रमाण वाढवण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. म्हणजे जर का 10 ग्रॅम तुम्ही अळीव घेतले तर त्यामध्ये 10 ग्रॅम इतकं जास्त लोह तुम्हाला मिळतं, जे की दुसऱ्या कुठल्याही पदार्थामधून मिळत नाही. त्यामुळे वारंवार रक्त कमी होत असेल तर याचा समावेश आवर्जून करावा. फक्त प्रेग्नन्सी आणि जर का तुम्हाला थायरॉइडची गोळी सुरू असेल तर मात्र याचं सेवन जे आहे ते थोडंसं कमी प्रमाणामध्ये करावं. दुसरं म्हणजेच की हे रक्त शुद्धी करतात, त्यामुळेच रक्तातील दोषामुळे चेहऱ्यावर वांगाचे डाग, पिंपल्स, कुठलेही काळे डाग येत असतील तर ते कमी करण्यासाठी, त्वचा विकार कोणतेही, फंगल इन्फेक्शन्स, खाज येणं अशा सर्व आजारांमध्ये हे उपयुक्त आहे. हे आजार तर कमी करतात, त्याशिवाय त्वचा आणि केसांना चमक आणण्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे. महत्वाचा फायदा म्हणजे की हे वातदोष कमी करतात. तसंच कॅल्शियम सुद्धा यामध्ये भरपूर आहे. तसंच हे भिजवल्यानंतर पिच्छिल म्हणजे चिकट बुळबुळीत असे होत असतात. या सर्व याच्या गुणांमुळेच आपले जे हाडं आहेत, सांधे आहेत, म्हणजे सांधे म्हणजे काय आहे तर 2 हाडांना जोडणारा जो जॉईंट आहे त्याला आपण सांधे म्हणतो. तर त्याच्यामध्ये एक प्रकारची गादी असते, वंगण असतं. तर हे वंगण कमी होऊ नये म्हणून अळीवचं सेवन जे आहे ते खूप उपयुक्त ठरतं. ज्यांचं कमी झालेलं आहे, हाडांची झीज झालेली आहे म्हणून सांगितलेलं आहे, सांध्यांमधून उठताना बसताना वगैरे कटकट असा आवाज येतो, प्रचंड वेदना होते, अशांसाठी सुद्धा याचं सेवन खूप फायद्याचं ठरतं. किंवा काही संधिवाताचे पेशंट, आमवात, गाऊट असेल, वातरक्त म्हणजे युरिक ऍसिड वाढल्यामुळे सांध्यांची दुखणी मागे लागलेली आहे, तर अशा सर्वांसाठी अळीव जे आहे ते खूप उपयुक्त आहेत.
जर का तुम्हाला ती रेसिपी बनवणं शक्य नसेल तर त्याचं चूर्ण 1 ते 3 ग्रॅम गरम पाण्यासोबत देखील तुम्ही घेऊ शकता. कॅल्शियम भरपूर असल्यामुळे लहान मुलांमध्ये उंची वाढवण्यासाठी तर आज जी रेसिपी आपण पाहणार आहोत ती आवर्जून द्या. चौथा महत्वाचा फायदा म्हणजेच की हे लघु, पचायला हलके सांगितलेले आहेत. दीपन, पाचन म्हणजेच भूक वाढवून घेतलेल्या अन्नाचं पचन चांगल्या प्रकारे करण्यासाठी, वातानुलोमन म्हणजेच अतिरिक्त कुठलाही गॅस, पोट फुगणं वगैरे अशा तक्रारी पेशंट सांगतात, तर त्या सर्वांमध्ये हे अतिशय उपयुक्त आहेत. पुढचा महत्वाचा फायदा म्हणजेच की हे वातदोष कमी करतात. तर स्त्रियांमध्ये डिलिव्हरी नंतर वातदोष हा प्रचंड वाढलेला असतो, प्रचंड शरीराची झीज झालेली असते. तर त्यावेळेला बऱ्याचशा तक्रारी, कंबरदुखी असणं, केस गळणं किंवा रक्ताची कमतरता, तर ह्या सर्व तक्रारींवर हे अतिशय उपयुक्त सांगितलेले आहेत. तसंच गर्भाशयाची शुद्धी केली जाते, त्यामुळे जे काही आपल्या गर्भाशयामध्ये स्राव साठलेले आहेत, ब्लिडिंग व्यवस्थित होत नाहीये, ते बाहेर काढून टाकण्यासाठी, बल्य म्हणजे शरीराला ताकद देतात. तसंच हॉर्मोनल इम्बॅलन्स म्हणजे पायी जाताना असेल, डिलिव्हरी नंतर बाळ दूध पितंय तर बाळासाठी दूध वाढवण्यासाठी म्हणून सुद्धा अगदी पारंपरिक पद्धतीने जी अळीवाची खीर आहे ती दिली जायची, किंवा पायी जाताना सुद्धा याचं जे सेवन आहे ते सर्व स्त्रियांनी आवर्जून करावं. फक्त स्त्रियांना ते उपयुक्त आहेत का, तर असं अजिबात नाही. हे वृष्य म्हणजेच शुक्राणूची संख्या वाढवणारे, त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह करणारे म्हणून सुद्धा सांगितलेले आहेत. म्हणूनच ज्या पुरुषांमध्ये शुक्राणूची संख्या कमी आहे किंवा कमजोरी आहे कुठल्याही प्रकारची, तर अशांसाठी सुद्धा हे अळीव जे आहेत ते खूप उपयुक्त ठरतात. सातवा शेवटचा परंतु अतिशय महत्वाचा फायदा म्हणजे की हे कफ निस्सारक आणि मल निस्सारक सांगितलेले आहेत. ज्यांच्या छातीमध्ये कफ खूप जमा झालेला आहे, तो बाहेर पडत नाहीये, त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतोय, आवाज येतोय, अशांसाठी. तसंच मल निस्सारण म्हणजे बरेचसे पेशंट आजकाल तक्रार करतात की दिवसातून 3-4 वेळेला त्यांना टॉयलेटला जावं लागतं, जुलाब होतात, तरीही पोट साफ झाल्याचं समाधान काही होत नाही. तसाच मल जो आहे तो पोटामध्ये पडून राहिलेला आहे असं वाटतं. तर अशांसाठी सुद्धा हा जो मल आहे तो अगदी एकाच वेळेला बाहेर काढून टाकण्यासाठी सुद्धा हे अळीव खूप उपयुक्त ठरतात. मूत्रल म्हणजेच लघवी साफ करण्यासाठी सुद्धा हे अतिशय फायद्याचं ठरतं. कोणी घेऊ नयेत. मगाशी आपण पाहिलं की प्रेग्नन्सी असेल किंवा जर का थायरॉइड खूप जास्त असेल तर अशांनी ह्याचं सेवन जे आहे ते टाळावं. बिया ज्या आहेत त्या तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये किंवा मग ऑनलाईन सुद्धा सहज मिळून जातील. व्हिडिओच्या खाली मी लिंक देखील दिलेली आहे. तर सुरुवातीला थोडंसं त्यामध्ये काहीही छोटे छोटे मोहरीच्या बिया किंवा मग काही खडे वगैरे असू शकतात, तर ते व्यवस्थित निवडून घ्या आणि 2 चमचे फक्त अळीव जे आहेत म्हणजे साधारण 10 ग्रॅम एवढे अळीव, हे भरपूर पाणी म्हणजे 2 चमचे अळीव घेतले तर त्यामध्ये 4 ते 6 चमचे भरपूर पाणी घालून ते भिजत घालायचे आहेत. उष्ण गुणाचे आहेत, उष्णता वाढवू शकतात, त्यामुळे जर का रात्रभर भिजवले तर उत्तम, किंवा मग किमान 2 तासांसाठी तरी ते भिजत घाला. त्यानंतर रेसिपीसाठी जे साहित्य लागणार आहे ते आपण बघूयात. हे भिजवलेले अळीव 2 चमचे साधारणतः, अर्धी ते पाऊण वाटी दूध, त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. तर ह्या दुधाला चांगली उकळी आल्यानंतर त्यामध्ये अळीव टाका. 5 ते 10 मिनिटांसाठी ते व्यवस्थितपणे हलवून शिजवून घ्यायचे आहेत. फार जास्त शिजवण्याची याला गरज लागत नाही. त्यानंतर गोडीसाठी म्हणून तुम्ही यामध्ये एकतर खारकीची पावडर किंवा मग खजूर थोडंसं मॅश करून खजूर टाकू शकता, किंवा मग खडी साखर जी ओबड-धोबड असते, पत्री खडी साखर, तर ती सुद्धा गोडी तर वाढवते, उष्णता कमी करायलाही मदत करते, तर ती देखील टाकू शकता. गूळ फक्त टाकू नका, कारण दूध आणि गूळ हे विरुद्ध आहार आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. तसंच त्यामध्ये थोडीशी एक विलायची जी आहे ती कुटून तुम्ही टाकू शकता, त्याच्याने फ्लेवर अजून जास्त छान येतो. बदामाचे काप देखील टाकू शकता, त्याच्याने सुद्धा चव ही छान लागते. तर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये आपली ही जी खीर आहे बनवून तयार होते. अगदी गरम गरम ताजीच बनवा आणि गरम गरम सेवन करा, खूप छान लागते. सलग 21 दिवस सकाळी उपाशी पोटी या खिरीचं सेवन करायचं आहे. खूप सुंदर असे रिझल्ट त्याचे तुम्हाला पाहायला मिळतील. अगदीच खीर बनवणं तुम्हाला शक्य होत नाहीये, रात्रभर भिजत घाला ह्या बिया ज्या आहेत, आणि सब्जाचे बिया पण जसे
म्हणजे पाण्यामध्ये मिक्स करून अर्धा पाऊण ग्लास थोडंसं गरम पाणी आणि त्यामध्ये ह्या भिजवलेल्या बिया टाका. थोडंसं त्यामध्ये लिंबू पिळा, जेणेकरून ह्यातलं आयर्न सुद्धा शरीरामध्ये शोषलं जाईल आणि सरबतासारखं ते जे कोमट पाणी आहे अळीव मिक्स केलेलं ते प्या. त्याच्याने सुद्धा चांगला फायदा होतो किंवा ह्याचं चूर्ण देखील तुम्ही घेऊ शकता. तर नक्की अशा पद्धतीने अळीवाचं सेवन करा. खूप छान आरोग्यासाठी तुम्हाला त्याचे फायदे मिळतील. आरोग्यविषयक ज्या काही तुमच्या तक्रारी आहेत, सौंदर्यविषयक तक्रारी सुद्धा नक्कीच कमी होतील. व्हिडिओ कसा वाटला, तुमचे अनुभव, काही शंका असतील तर ते सर्व आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. सर्वांना कुठल्याही औषधाविना कायम निरोगी आयुष्य जगता यावं हाच आमचा प्रयत्न आहे. आणि तसेच आपण व्हिडिओ नेहमी बनवत असतो, तर व्हिडिओ जास्तीत जास्त जवळचे मित्र, नातेवाईक असतील त्यांना शेअर करत चला. अजून असेच आरोग्यविषयक व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर खाली एक सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे, ते प्रेस करून शेजारील घंटीचं बटन देखील दाबा, जेणेकरून अशाच नवनवीन आरोग्यविषयक व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचत राहील.